मित्रांनो, यावर्षी उडीदाच्या पिकामध्ये भरपूर नफा हा शेतकऱ्याला झालेला आहे. कारण सुरुवातीला उडीद पेरले की पाऊस सुरू झाला, त्याच्यामुळं पावसाच्या जीवावरती उडीद आलेले आहेत आणि सोबतच उतार पण चांगल्या पद्धतीचा आहे आणि त्याला बाजारभावसुद्धा चांगले मिळालेले आहेत. तर आज आपण चर्चा करूया की उडीदाला उतार किती निघतो एकरी, सोबतच त्याच्यामध्ये खर्च किती होतो आहे, त्याचबरोबर उत्पन्न म्हणजे आपल्याला बाजार किती मिळतो आहे, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आपण डिटेलमध्ये चर्चा करूया. पण त्याआधी एक गोष्ट सांगावीशी वाटते की उडीदाचा बेवड ज्या रानामध्ये होत असतो, म्हणजे उडीदाचं जिथं खत पडत असतं, पाला पडत असतो, तिथं आता विषय कसा असतो, उडीद सगळ्यात सोपं पीक आहे. जर पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपण मूग केले तर मुगाच्या शेंगावरती पाणी पडलं की शेंग फुटती, टाईम झाला की फुटती. तसं उडीदाचा विषय नसतो. एक दिवस ऊन पडलं तरी उडीदाला काही फरक पडत नाही, पाऊस पडला तरी फरक पडत नाही, त्याच्या शेंगा काय मनाने उलत नाहीत. त्याच्यामुळे सगळ्यात सोपं आहे, ज्यावेळेस आपल्याला टाईम भेटेल आणि पाऊस उघडीक देईल, पावसाला टाईम भेटेल, त्या टायमिंगमध्ये आपण तो उडीद करू शकतो. ही सगळ्यात सोपी आणि चांगली गोष्ट आहे उडीदामधली. त्याचबरोबर इतर पिकांच्या मानाने उडीदाला खर्च पण एकदम थोडा होत असतो. एखादं दाणेदारचं खत टाकलं की विषय संपतो. कारण जे उडीदाच्या मुळ्या असतात, ते मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तसं, त्या मुळ्यांमार्फतच ह्या वातावरणामधलं जे ऑक्सिजन, नायट्रोजन जे असतं ते कॅप्चर करण्याचं आणि आपल्या मुळ्यांपासून आपल्या झाडापर्यंत पोहोचवण्याचं हे तेलबियांचं काम असतं. त्याच्यामध्ये उडीदसुद्धा येतात. उडीदाचं सुद्धा तसंच कॅरेक्टर आहे. त्याच्यामुळं अगदी कमी खर्चामध्ये, अगदी कमी खतामध्ये उडीदाचं पीक चांगल्या पद्धतीने येत असतं. यावर्षी उडीदाचे बाजार 8,000 रुपये क्विंटलप्रमाणे मिळतात आमच्या भागामध्ये. तुमच्याकडे कसे मिळतात ते तुमच्या इकडं उडीदाचं उत्पन्न कसं आहे त्याच्यावरती डिपेंड राहतं. आणि उतारही पावसामुळे जवळपास चांगला आहे यावर्षी. कशी वाटली कमेंटमध्ये जरूर कळवा. आपल्या चॅनलला नवीन पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब करा, सोबतच व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा. त्याचबरोबर तुमच्या भागामध्ये उडीदाचा उतार कसा आहे आणि बाजारभाव कसे आहेत ते सुद्धा कळवायला विसरू नका. आजच्या या छोट्याशा व्लॉगमध्ये इथपर्यंतच थांबूया. भेटूया पुढच्या अशीच एखाद्या नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.